आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। महायुतीमधील मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार। छोट्या मित्रपक्षांना लोकसभेच्या उमेदवारीत स्थान मिळणं कठीण। सध्या राहू द्या, विधानसभेत बघू। भाजपकडनं मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीत फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। भाजपच्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा। भाजपच्या विद्यमान 23 जागांवर चर्चा। आज यादी जाहीर होण्याची शक्यता, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवरही चर्चा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल। 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची मुंबईमध्ये समारोपीय सभा। उद्धव ठाकरे उपस्थित असणार। नरेंद्र मोदींनी व्यापाऱ्यांचे 16 लाख कोटी माफ केले। मोदींनी आदिवासी शेतकऱ्यांचा मात्र 1 रुपयाही माफ केला नाही। 22 लोक आहेत ज्यांच्याकडे देशाच्या 70 कोटी लोकांइतका पैसा। राहुल गांधींचा नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी घेतली बावनकुळेंची भेट। वळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रात फरक पडणार नाही। काँग्रेस पुन्हा निवडून येणार नाही म्हणून ही यात्रा काढावी लागते। खासदार डॉक्टर हिना गावित यांची टीका। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवारांना आज आमंत्रण। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं। शरद पवार यात्रेत उपस्थित असणार। काँग्रेसकडनं लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। आसामच्या जोरहतमधून गौरव गोगोई, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून नकुल नाथ, तर राहुल कासवा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून उमेदवारी। केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतनं लोकसभा लढवणार। सूत्रांची माहिती। गोपाळ शेट्टी यांच्या जागेवरती गोयल यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही। लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं नांदेडची जागा एकतर्फी। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य। निवडणुकीपूर्वीच कपिल पाटलांकडनं विजयावर शिक्कामोर्तब। जनसुराज्य शक्ती पक्षाकडनं लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी नाही। विनय कोरे यांची प्रतिक्रिया। महायुतीतनं हातकणंगलेसाठी संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची चर्चा। माझ्यावरील प्रेमापोटी पदाधिकारी घोषणा देतात, मात्र पक्षशिष्टाचार महत्वाचा आहे। उमेदवारीच्या चर्चांवर समरजित घाटगे यांचं वक्तव्य। खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीवर बोलणं टाळलं। चर्चा सुरू आहे। चर्चेनं प्रश्न सुटतात। उमेदवारीवरती पाटलांची प्रतिक्रिया। इंदापुरात शरद पवारांचा 23 मार्चला शेतकरी मेळावा। संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय जगताप उपस्थित असणार। नारायण राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर घेतली भेट। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चेची शक्यता। 2 दिवसांपूर्वी उदय सामंतांनी राणेंची भेट घेतली होती। सामंतांचे बंधू लोकसभेसाठी इच्छुक। नवनीत राणा फ्रॉड, त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी करावी। राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका। गुरुवारी बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका। बारामती शहर आणि तालुक्यामध्ये अजित पवारांच्या तब्बल 7 सभा, तर सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार। राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। करी रोडचं लालबाग, मरीन लाईन्सचं मुंबादेवी, तर चर्नी रोडचं नाव गिरगाव होणार। लोकसभेपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप। मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा। जागा वाटपाचा तिढा झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा। नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री। मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष नायब सिंग यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर। पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा सैन्यासोबत फोटोशूट। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयनं इलेक्ट्रोल बॉन्डची यादी आयोगाकडे पाठवली। सूत्रांची माहिती। यादीत निवडणूक रोख्यांची आकडेवारी। ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक एकत्र आनंदानं राहत आहेत, तिथे सीएएची अंमलबजावणी मान्य नाही। थलापती विजयची सीएएवर टीका। तमिळनाडूमध्ये कायदा लागू न करण्याची विनंती।